आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की आदिवासी भागामध्ये जर आपण विभाजन केलं तर त्याच्यातले दोन भाग आहेत. एक भाग जो ट्रायबल प्लॅनमध्ये येतो आणि दुसरा असणारा नॉन ट्रायबल प्लॅनमध्ये येतो. अशा रीतीने असणारं शासकीय दृष्टिकोनातून आदिवासी समूहाला असणारं विभाजित केलेलं आहे की ट्रायबल प्लॅन आणि नॉन ट्रायबल प्लॅन. सगळं बजेट जे आहे ते ट्रायबल प्लॅनमध्ये त्या ठिकाणी खर्च केलं जातं आणि जो नॉन ट्रायबल प्लॅनमधला जो आहे त्याच्याकडे असणारं फारसं लक्ष दिलं जात नाही अशी परिस्थिती आहे. एक आवाज म्हणून आदिवासी समाजाचा महाराष्ट्राभर उठला पाहिजे. एकेकाळी आदिवासी समूहातून जे आमदार निवडून जात होते ते सरकारला म्हणजे कुठल्याही पक्षाचे असते. मी स्वतः 80 साली ते असं बघितलेलं आहे की एखाद्या आदिवासीच्या प्रश्नावरती मग तो काँग्रेसमधून निवडून आलेला असेल किंवा समाजवाद्याकडून निवडून आला असेल किंवा त्या काळचा असणारा जनसंघ असेल ते जनसंघाकडून निवडून आला असेल, तो आदिवासी म्हणून असणारा एकत्र यायचा. सरकार कोणाचंही असं म्हणत आहे की तुम्ही आमची जर कामं केली नाही तर आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार. मग तो धमकीच देत होता. तो शासनाला धमकी देत होता आणि आपली कामं करून घेतो. आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये जे निवडून जातात त्यांच्यामध्ये ती धमक राहिली नाही की जे अगोदरच्या आमदारांमध्ये असेल. आणि म्हणून आता सरकार जे म्हणेल त्यालाच होयबा म्हणणारा असणारा आमदार त्या ठिकाणी निवडून होतात.